नापणे धबधबा यायला कनेक्टिव्हिटी सगळीकडून फार छान आहे मागील 10 वर्ष, पण इथे आल्यावर फार म्हणजे पाण्यात उतरायचा किंवा पाणी वाहताना बघण्याचा आनंद घेणं हे जरा अवघड होत होतं. पण महाराष्ट्रातला पहिलाच आणि तो सुद्धा काचेचा पूल नापण्या धबधब्यावर झालेला ही सगळ्या तालुक्यासाठी फारच भूषणावह गोष्ट आहे. आणि आता बघतोय आम्ही तर फारच सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत नयनरम्य असा दृश्य इथून दिसतंय. आणि हा एकमेव असा धबधबा आता सिंधुदुर्गातला आहे की जो बारमाही वाहत असतो. म्हणजे आता जो पाण्याचा फ्लो आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल, पण उन्हाळभर हे चित्र असंच असतं आणि हे फार दुर्मिळ आहे. या धबधब्याची आणि एक खासियत अशी आहे की एका बाजूला नापणे ग्रामपंचायत आहे, एका बाजूला शेरपे ग्रामपंचायत आहे आणि हे जे पाणी आलेलं आहे ते नादवड्यातून आलेलं आहे. त्यामुळे 3 ग्रामपंचायतीचा त्रिवेणी संगम या पुलामुळे झालेला आहे आणि हा पूल भविष्यात या 3ही ग्रामपंचायतींच्या GDP वाढ करण्यासाठी खूप मोठं योगदान देईल असं मला वाटतं. तुम्ही नापणे धबधब्याच्या मधोमध उभ्या आहात, कशा पद्धतीचं फिलिंग वाटतंय? अरे पहिल्यांदा पाऊल ठेवताना जरासं घाबरलोच. फक्त आम्ही आतापर्यंत रील मध्ये किंवा चीन मधला किंवा रशियातले असे ब्रिज बघत होतो की लोक जाताना कसे घाबरतात हे बघत होतो, पण आज ते फील केलं 2 मिनिटासाठी जरा. आणि ते वाटायला जावं. मुद्दाम काचेचा एवढ्यासाठीच केलाय की आलेल्या पर्यटकांना आल्यावर थोडंसं घाबरलंय असं वाटायलाच हवंय ना. त्यामुळे अत्यंत सुंदर असं बांधकाम झालेलं आहे. रंगरंगोटी छान आहे आणि मला नक्की असं वाटतं की आता ह्याच्या आधी येणारे पर्यटक वरूनच जरासं बघून जात होते, पण आता तिथे थांबतील आणि रोजगाराची संधी नक्की वाढेल. आपलं नाव कसं? महेश गोखले. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.